आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? हे तुळजाभवानी मंदिर संस्थेचं एक प्रकरण आहे की पुरातत्व खात्यानं आणि कोर्टाचा असा आदेश आहे की तुळजापूरमध्ये जी सिंहासन पूजा केलेली ऑनलाईन पूजा सिंहासन पूजा आहे त्याला फक्त 5 आणि संध्याकाळी 2 अशी 7 पूजाचे मान आहे. कारण की मूर्तीची झीज व्हायली म्हणून शासनाने कोर्टाने असा आदेश दिला की सकाळी 5 आणि संध्याकाळी 2 सिंहासन झाले पाहिजे. तर मंदिर संस्थान काल 7 सिंहासन घातलेत आणि मूर्तीची झीज होत आहे आणि अधिकारीला तिथं त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्या तरी पुजाऱ्याने धक्का दिला आणि तो मध्ये गेला. हे असं तर होणं शक्य नाही, कारण की त्याची भांडी तर मोठी मोठी असतात आणि त्याची पावती आहे रात्रीच्या सिंहासनची, ती सकाळी सिंहासन घातली गेले त्याचं. काल 6 सिंहासन घातली गेले आणि अभिषेक पण फोनवर एक्स्ट्रा जे ऑनलाईन बुकिंग म्हणते त्यांनी ऑनलाईन बुकिंग म्हणते, पण जास्त हे पण सोडले जाते. अभिषेकाला पण लोक सोडले जाते तुमच्याकडनं. वारंवार मंदिर संस्थांकडनं हा सिंहासन जसं हे जे सिंहासन जे आहेत ते मुख्यमंत्री साहेबांना जर करायचं असेल तर ऑनलाईन केल्याशिवाय कुणाला होत नाही. तर हे कुणाच्या आशीर्वादानं, कलेक्टर मॅडमच्या आशीर्वादानं होत असेल आणि ह्याच्यात गोरगरीब सिक्युरिटी गार्डवर ही कारवाई केलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की सिक्युरिटी गार्डवर नको, ते कुणाचा फोन आला त्याचं CDR DVR चेक करावं आणि तहसीलदार मॅडम सहित सगळ्यांवर कारवाई होणार मागणी हवी अशी आम्ही मुख्यमंत्रीला, पालकमंत्री साहेबांना व जिल्हाधिकारी साहेबांना अशी मागणी केलेली आहे. पण केलंय की तो त्यांना माणसं कसं काय सोडले किंवा त्याचा जो सिंहासन आहे ऑनलाईन बुकिंग आहे, आज 6 महिन्यापासून बुकिंग चालू होती सिंहासनची. ती बुकिंग करताना काय आणि त्याची बुकिंग संध्याकाळची बुकिंग असताना ही लोक ज्याचा पास आहे तो तर माणूस तो उपस्थितच नव्हता, तो तुळजापुरात आलाच नाही. दुसरे माणसं त्या जागी घातलेत आणि त्यांची सिंहासन पूजा केलेली आहे. आता तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिले. हा साहेबांनी काय म्हटलं? आश्वासन दिलं की मी ह्याच्यावर वैयक्तिक सगळं लक्ष घालून कठोर कारवाई करतो. मी त्यांना साहेबांना एकच म्हणलंय की आम्हाला चतुर्मजूर किंवा एका गोरगरिबावर सिक्युरिटी गार्डवर कारवाई नको. ह्याच्यात वरनं खालीपर्यंत कोण आहेत आणि अशी माणसं कुणाच्या आशीर्वादानं सोडली जातात, तहसीलदार सहित सगळ्यांवर कारवाई झाली ही माझी प्रमुख मागणी आहे.